दिंडी पथकाने पूजनीय सद्गुरू माऊलींचं स्वागत केलं. या कळंगूट भागामध्ये अनेक दिंडी पथकं सुद्धा आहेत. हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. मंदिरासोबत आपला संत समाजही या भागात उत्कृष्ट असं कार्य करीत आहे. चित्र आपण व्यासपीठावर पूजनीय सद्गुरू माऊलींच्या पावन सान्निध्यात पाहतो. हे चित्र संपूर्ण गोमंतकवर पसरलं पाहिजे. हे चित्र सगळीकडे पसरलं पाहिजे जेणेकरून हे सनातन धर्माची Agra, they're all coming here to learn what? Our Sanatana Dharma. They already know. But then in Goa, we should be the top state, the top place for learning Sanatana Dharma. For instance, when people come here, there should be tour guides. Businesses can happen. You can make a lot of money by having tour guides. Tour guides to show what? Goan culture, Goan food. When I go around this area, I see Hyderabadi biryani. When I find out Hyderabadi biryani, it's actually not Hyderabadi. I find Udupi stores. When you look at this, why? Okay, it's okay there, but what we should see, Goan food everywhere. Goan food is famous actually. I went to Thailand, there's Goan restaurant, very famous. I go to London. If you go to London, there's a very famous Goan restaurant. So Goan food is very much loved by people, but we here, our own people, should have pride in our Goan food. We should have pride in our culture. And only if we can have pride, then we can teach that pride to our children. Then the children grow up with that pride. But what happens? We don't have pride for our culture. We don't have pride for our food. We don't have pride for so many things. So what happens? Our children are going after Western values. Now, why is it that Westerners are coming here? That means they are seeing that whatever they got is not making them happy. All the money, fame, gadgets, technology is not making them happy. It is good to earn money, but money doesn't give you happiness. What gives you happiness is this culture, our Sanatana Dharma, peace of mind. So when I see all this here, especially in Kalangut, in Swamiji's ashrams, wherever he takes me, I'm so happy to see everyone in Goa practicing our culture, keeping our culture alive. I'm so happy to see. शाबास. आमची आवय, आमची माय देवी शांतादुर्गा तिका वंदन करता. आम्ही सगळे हे जी स्थानाची देवता आसा तिच्या कुशीन सगळेजण आम्ही बरे भशेन रावता. या कळंगूटच्या परिसरात जितके म्हणून तुम्ही सगळे स्थानिक लोक रावता त्या सगळ्यांक जय सच्चिदानंद. आज शांतादुर्गेन आपलो ध्वज सगळ्यांक दिसतलो असो उंच असो स्थापन केल्लो आसा. आणि ही गोंयांतल्या हिंदू क्रांतीची सुरवात आसा. ज्यावेळी देवी शांतादुर्गा आपले निशाण दाखयता, आपलो ध्वज दाखयता, तेन्ना सगळ्या बायलांनी मात्र लक्षात धरपाक जाय, देवीक तुमच्या कडसून काम करपाक जाय, तुम्ही हिंदू धर्मा खातीर काम करपाक जाय अशे देवीन आज कळंगूट रावून तुमकां सगळ्यांक साथ घातलेली आसा. हो भगवो ध्वज सगळ्या बायलांनी आपल्या पयलीं तकलेर धारण करपाक जावो. असो जसो शांतादुर्गेन जसो हो ध्वज जो आसा तो एकदम म्हाका दिसता टॉलेस्ट टावर
एकदम ध्वजारोहण जे झाले त्यांना तुम्ही पहिला असतले की वो ध्वज जेन्ना वयर फडकतालो त्यांना गर्वान छाती कशी अशी फुलोवन येयली आणि दिसले अगे आवय शांतादुर्गे इतके दीस आमकां लागले की वो ध्वज इतको वयर तुजो आकाशान फडकोवपाक आम्ही इतके कमी पडले की कितें की इतकी स्वतंत्र आमकां कितली वर्सां जावन सुद्धा आमच्या देवळात वो ध्वज जो आसा तो इतक्या वयर वचपाक इतको काळ लागलो पण देर से सही लेकिन दुरुस्त आहे आम्ही सगळेजण बऱ्यापैकी सनातन धर्माचो हो भगवा ध्वज आम्ही आमच्या या गावान लावू शकले या खातीर जितके तरुण आसा या सगळ्या तरुणांक तुम्ही ताळे वाजवून त्यांचं अभिनंदन करपाक पण ते पुण्य तुम्ही जे सगळे साठवून दवरलेले ते या भुरग्यांनी साकार करून दाखयले तुमकां सगळ्यांक सांगूंक सोदता की वो आयचो जो सोहळो आसा वो सोहळो फक्त एक कार्यक्रम ना हे हिंदू धर्माचे ध्वजारोहण आम्ही आयज केला एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात धरा की आयच्या दिसा या कळंगूट वासियांनी लक्षात धरचे की तुम्ही सगळे कळंगूटचे लोक जे आसा ते खंयच्याय पार्टीन रावात काय प्रॉब्लेम ना तुम्ही खंयच्याय जातीचे आसा कांयच हरकत ना पण एक ध्यानात धरा की जेन्ना हो तुमकां भगवो ध्वज दिसतलो तुम्ही आणि खंयच्या पार्टीचे आसूंक जायना तुम्ही आणि खंयच्या जातीचे आसूंक जायना तुम्ही खंयच्याच जमातीतले न्हू तुम्ही या भगव्याच्या खाली काम करतले हे सगळ्यांनी मात ध्यानात धरपाक जाय आम्ही सगळे या भगवा ध्वजा खातीर जगता आयज हे स्वातंत्र्य जे आमकां मेळ्ळा ते या भगव्या ध्वजा खातीर आणि हो भगवो ध्वज आमचे खरे अस्तित्व जशी आमची शांतादुर्गा आमचे अस्तित्व तुमकां खबर आसतले की वैदिक काळापासून हो जो काशाय वस्त्र जे आसा हो जो भगवो ध्वज आसा हे आमचे अस्तित्व जावन आसा या ध्वजाक विजयाचे निशाण लागलेले वयता हो जो भगवो ध्वज आसा तो विजयाचे प्रतीक आसा आम्ही पाडव्याक सुरवातच या ध्वजाक वयर करून करता आणि आकाशान आम्ही सगळ्या देवादिकांक सांगता की तुमचे अस्तित्व आयजूय आम्ही मान्य करता आणि या खातीर हो भगवो ध्वज वयर आकाशान आम्ही आमच्या घराघरांनी लायता पहिली आमकां सगळ्यांक खबर आसूंक जाय की हो वेद काळापासून चलत येयल्लो हो भगवो ध्वज आसा वो कालचो आणि आयचो न्हू वो 70-80 वर्सां पयलींचो न्हू वो 500-600 वर्सां पयलींचो ध्वज न्हू वो जेन्ना संवसारान आनी कांयच नासले तेन्ना पासून वो ध्वज भगवो जो आसा तो अग्नी समान सगळ्यांक विजयाची निशाणी देत येयल्लो आसा आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी या भगव्या ध्वजाचो रिस्पेक्ट करपाक जाय या भगव्या ध्वजा खातीर काम करपाक जाय व भगवो ध्वज कितें सांगता बरेचशे लोकांक दिसता की तो वेगवेगळे पॉलिटिकल लेवलाचे लोक वापरतात पण आमकां सगळ्यांक खबर आसपाक जाय वो आमच्या अग्नीचो रंग आसा वो आमच्या सुर्याचो रंग आसा जेन्ना सकाळ जाता तेन्ना ह्या कलरची जी कितें लालिमा सगळ्या निसर्गान पावता तो वो भगवो ध्वज आम्ही सगळे जाण संपूर्णपणे मानता आमी शांतादुर्गा कोण बाबरेश्वर कोण आणि वाटारी देव कोण हे सगळे आमकां तांकां सांगपाची गरज आहे भुरग्यांक विचारले ही शांतादुर्गा कोण आणि आमकां काय खबर ना असं जर भुरग्यांनी म्हटले जाल्यार आमच्या ध्वजाक कमीपणा येतलो म्हणून क्लासेस सुरू करपाची ही देवी शांतादुर्गेचो इतिहास कितें आमच्या बाबरेश्वराचो इतिहास कितें आमच्या धर्मान आमकां कितें शिक्षण दिला सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आम्ही देवळान येवपी लोक कशे वागोवंक जाय हे सगळे शिक्षण जे आसा ते आता देवळांनी सुरू करपाची गरज आसा या देवस्थानान म्हाका दिसता शांतादुर्गेच्या भजनी स्पर्धा आयोजित केली मधल्या काळात त्यांनी पुरोहितांची पण समजा निर्माण करपाचे काम केले असे वेगवेगळे म्हाका काय खबर ना तांकां हांगा कोणी बसयल्या पण हे भगवे आपले जे भुरगे हांगा बसल्या ते भुरगे तुमचे सगळ्यांचे भुरगे लक्षात धरा ते एक अशा पोशाखान जेन्ना आमकां दिसता समजपाचे हो भुरगो केन्ना बार्रान पावचो ना ह्या पोशाखान जेन्ना हो भुरगो हांगा बसता तेज्या तकलेन ऑलरेडी तेज्या आवय बापायन घुसयले
की तू छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तो खंय वयपाचो ना. मेला जाल्यार तो हिंदू म्हणून मरतलो, तो बऱ्यापैकी सज्जन मनीस म्हणून मरतलो, आणि जर तो मेला सुद्धा जाल्यार ते आमच्या तोंडान तो अमर आसतलो. कित्याक तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखो जगलो. छत्रपती शिवाजी महाराज वो आमच्या खातीर देवांपेक्षाही श्रेष्ठ आसा. कित्याक तर तेका सगळ्या देवदेवतांनी तेका आशीर्वाद दिलो की चल या सगळ्या प्रजेचे रक्षण कर, चल या सगळ्या दुनियेक जितके सगळे आमकां ज्ञान दिवपाचे आसा त्या खातीर हेंका पयल्यान संरक्षण दी. अशे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे निशाण म्हणजे भगवत ध्वज या भुरग्यांक तुमकां सगळ्या बायलांक दिवपाची गरज आसा. म्हाका एक बरी गोष्ट दिसता की सगळ्या ट्युरिस्टांनी येवचे आणि आपलो भारतीय कल्चर घेऊन तेंच्यांनी वयचो. अशा प्रकारचे सगळ्या तरेचे काम या कळंगुटान पुढच्या काळात जातले. त्या खातीर हे तरुण बऱ्यापैकी जागृत जाल्ले आसा. तुम्ही सगळ्या जाणट्यांनी तांकां बऱ्यापैकी साथ करा. आणि हांव एकटो कितें करतलो अशें म्हणून कशाच फाटी रावू नाका. तुम्ही एकटो पुरो. सगळ्यांच्या हातीन जेन्ना गुडी दिसली चित्र कशें भव्य आणि दिव्य अशें दिसता. अशें दिसता की साक्षात देवी शांतादुर्गाच तुमच्यान वास करता, ती गुडी घेऊन उभी रावल्ली आसा. अशें जेन्ना चित्र आसता तेन्ना तुम्ही आणखीन कसलो विचार करनाका. आम्ही आणि कमी, आम्ही आणि कितेंच करू शकचे ना असो बारीक सुद्धा विचार तुम्ही करनाका. माझ्या फाटल्यान देवी आसा, इतको आशीर्वाद तुमकां देवीचो आसा. तुम्ही सनातन धर्मा खातीर समर्पित जावन काम करा. हे सांगून म्हाका अशें दिसता की खबर आहा त्या कळंगुटान आयज भगवत ध्वज लागला होय केन्ना तरी सगळ्या जगाक कळटा. आणि कळंगूट गावात किंवा कळंगूट या प्रदेशात जितके कितके लोक ट्युरिस्ट येतात त्या ट्युरिस्टांकूय कळटले की येदो व्हडलो भगवत ध्वज जो लायला आसा तो तुमची सगळ्यांची वळख करून दिता की तुम्ही सगळेजण हांगा त्याचे पूजन करतात. तो ती संस्कृती तुम्ही आम्ही सगळेजण हांगा सांबाळटा. आयच्या या पवित्र दिसा वो भगवत ध्वजाचो रिस्पेक्ट जो आसा तो सगळ्यांनी सांबाळपाची गरज आसा. म्हणून सगळ्या बायलांनी शांतादुर्गेन जे आमकां सुचयला की वो भगवत ध्वजाची संस्कृती आम्ही सगळ्यांनी सांबाळपाक जाय. आणि म्हाका तरी अशें दिसता की हे जे सगळे हांगा दादा बसला आमचो कितली तरी वर्सां, तो हांगा मंदिरान म्हणजे अध्यक्ष आहा खरो पण बारीक जायत चल्ला. पण देऊळ व्हडले झाले, देऊळ शोभिवंत केले. बऱ्यापैकी या देवळाक बऱ्यापैकी त्यांच्या नेतृत्वाखाली हांगा सगळ्यांची मतां जी आसा ती वेगवेगळी आसून सुद्धा देवी शांतादुर्गे व्हडले करपाचे काम दादा करता. दादा खूप खूप आशीर्वाद.